नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 11 जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आय होप ही सीरीज तुम्हाला खूप छान पद्धतीने समजत असेल. रोज सकाळी 6 वाजता आपण ही सीरीज घेत असतो. टॉप 20 क्वेश्चन जे 2025 आणि 26 मध्ये घडलेले आहेत चालू घडामोडीचे, त्यांचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने आपण या सीरीजच्या माध्यमातून करत असतो. आजचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण खूप कमीत कमी वेळामध्ये बघूयात. राजगुरू, स्वप्नपूर्ती आणि स्वप्नपूर्ती हे भाग 1, भाग 2 आणि राजगुरू जीकेचं पुस्तक जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही 87 88 43 66 99 या नंबरवरती WhatsAppला मेसेज करायचं आहे. ओके, चलो सुरू करूया. आपण अत्यंत महत्त्वाचं पहिला क्वेश्चन. तत्पूर्वी कालच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन विचारलो तुम्हाला, ज्याचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी करेक्ट दिला आहे. 2025 या वर्षामध्ये भारतात सर्वाधिक एफ-डी-आय कोणत्या देशातून आलेलं आहे? सर्वात जास्त एफ-डी-आय भारतातून आलं होतं सिंगापूरमधून. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, सिंगापूर, ज्याची राजधानी येतं सिंगापूर सिटी. चला, आजचे 20 महत्त्वाचे क्वेश्चन आपण तात्काळ बघूयात. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे? हे व्यक्ती आहेत ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार लक्षात ठेवा, हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत IMP. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं बनलं आहे? हा राज्य आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामध्ये UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लागू झाले आहे. स्वातंत्र्यानंतर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण ऑलरेडी गोवा राज्यामध्ये ऑलरेडी लागू आहे. स्वतःचा कायदा करून निर्माण करणारं राज्य उत्तराखंड पहिलं आहे. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले विधानसभा कोणती ठरली असेल? ही आहे पंजाब. पंजाब राज्याची विधानसभा ही पहिली विधानसभा ठरलेली आहे स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे. 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण असतील? बघा, अध्यक्ष अरविंद पानगडे सर्वांना माहिती आहे. सचिव असतील ऋत्विक पांडेय. ऋत्विक पांडे. महाराष्ट्र विधानसभेचे सध्या अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे राहुल नॉर्वेकर. राहुल नॉर्वेकर. उत्तराखंड राज्यातील विष्णुगड पीपलकोटे जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ही नदी आहे अलकनंदा नदी. ओके, अलकनंदा, जी पुढे जाऊन गंगा बनणार आहे. माउंट किलुआ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? माउंट किलुआ ज्वालामुखी आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये येतं माउंट किलुआ हवाई बेटावरती. 5 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी दुसरे खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे दुसरे आहे कोणत्या ठिकाणी? तर दीव या ठिकाणी. गेल्या वर्षी पहिल्यांदा पार पडली होती याच ठिकाणी 2025 मध्ये. नुकतेच उद्रेक झालेला अनक क्राकाटोवा हा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? हा आहे इंडोनेशिया मध्ये. ओके, इंडोनेशिया. ओके, क्राकाटोवा आहे, अगुंग आहे, माउंट मेरापी आहे, असे बरेचसे ज्वालामुखी इंडोनेशिया या देशामध्ये आहेत. 25 एप्रिल 2025 रोजी नुकतेच निधन झालेले व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? त्यांचे नाव आहे के कस्तुरी रंगन. के कस्तुरी रंगन यांचं निधन झालेलं आहे. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 विजेता संघ कुठला असेल? तर कर्नाटक. कर्नाटक जिंकला आहे विजय हजारे ट्रॉफी. क्रिकेटशी संबंधित ही ट्रॉफी आहे. बीमा ASBA सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विमा कंपनी कोणती असेल? तर ते बजाज. बजाज अलायन्स म्हणतो आपण त्याला. बजाज अलायन्स. भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजन्स विलेज कोणते ठरले आहे? हे आहे सातनवरी. कुठलं आहे हे? सातनवरी. कुठे येतं हे? हे तर नागपूरमध्ये, काटोल तालुक्यामध्ये नागपूर. भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प कोणता आहे? हे आहे नवी मुंबईवाला. नवी मुंबई, ज्याला दी.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ म्हणतो. 25 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान नदी उत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? नदी उत्सव आहे कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आहे, नवी दिल्ली. नुकतेच मेरा हौचोंगबा जो महोत्सव आहे, हा मेरा हौचोंगबा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? हा आहे मणिपूरमध्ये. मेरा हौचोंगबा आहे मणिपूरमध्ये, आणि मणिपूरमध्ये संगई फेस्टिवल पण आहे बघा. संगई मणिपूरमध्येच आहे. कोणत्या शहरात योग महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आलं होतं?
योग महोत्सव लक्षात ठेवा हे नाशिकमध्ये पार पडलं आहे. योग महोत्सव नाशिक. दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 11 तारखेला, 11 मेला. 11 मे. 2025च्या चिंता रवींद्रन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला असेल किंवा पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली असेल? तर हे व्यक्ती आता शरण कुमार लिंबाळे. शरण कुमार लिंबाळे लक्षात ठेवा. अक्कर माशी नावाचं पुस्तक यांचं खूप फेमस आहे. महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आले एकनाथ शिंदे यांना. एकनाथ शिंदे जे की महाराष्ट्र सध्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारचे हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण रिव्हिजन केलेलं आहे. चला, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. भारताची पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला, थांबूयात आपण. आहे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. हे आपलं राजगुरूचं पुस्तक आहे त्या पद्धतीचं. ज्यांना कोणाला हे पुस्तक खरेदी करायचं असेल, पाहिजे असेल, घरपोच पाहिजे असेल तरी नक्कीच ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला हे पुस्तक 499 रुपयामध्ये ₹1 ह्याच्या व्यतिरिक्त द्यायचा नाही आहे. ओके. हे त्याच्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस सगळंच आलं आणि ज्यांना कोणाला Amazonवरती घ्यायचं आहे, फ्लिपकार्टवरती घ्यायचं आहे त्यांनी पण घेऊ शकता कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये. चालेल, थांबवतो आपण. भेटूया जाता आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. जाता त्याला लाईक करा, शेअर करा आणि जे काही टेलिग्राम, इंस्टाग्राम चॅनल आहेत त्यांना पण जॉईन करायला विसरायचं नाही. व्हिडिओ पूर्णतः बघितल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये. थँक्यू. जय हिंद.